नमस्कार. मी तुमचे स्वागत करते लर्न अँड ग्रो विथ सोनाली बोरावकी चॅनल मध्ये. आज आपण पाहत आहोत की चॅट जीपीटी कम्प्लीट कोर्स, तोही मराठीमध्ये. आपण आज पाहणार आहोत की आपण जे आपले प्रोफेशनल डॅशबोर्ड आहेत त्यावरती आपण बायो कसा क्रिएट करायचा आणि डिजिटल मार्केटिंग कशी करायची, ते सर्व आपण आता प्रॅक्टिकली पाहणार आहोत. आता इथे मी माझी लॅपटॉपची स्क्रीन शेअर केली आहे. तुम्ही हे मोबाईल मधूनही करू शकता, जसं की चॅट जीपीटी ऍप मधून. आणि चॅट जीपीटीची वेबसाईटही आहे, ऑफिशियल वेबसाईट. मी ऑफिशियल वेबसाईट ओपन केली आहे. ज्यावेळेस आपण चॅट जीपीटीची वेबसाईट ओपन करतो त्यावेळेस आपल्याला असं पेज दिसतं. पेज ओपन केल्यानंतर तुम्हाला माहितच आहे की आपण इथं टाईप करायचं आपली जी क्वेरी. तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आजचा आपला टॉपिक आहे की बिझनेस साठी झालं किंवा आपण काही करतोय, वर्क फ्रॉम होम करतोय किंवा कोणता आपला दुसरा छोटा मोठा बिझनेस असेल, शॉप असेल, त्यासाठी आपण डिजिटल मार्केटिंग कशी करायची. ओके. सो आपण पहिल्यांदा चॅट जीपीटीलाच विचारूया की डिजिटल मार्केटिंग, म्हणजे तो काय आपल्याला आन्सर देतोय ते पाहूया. मी इथं टाईप करते डिजिटल मार्केटिंग. डिजिटल मार्केटिंग साठी गाईड करा. तुम्ही इथं बोलूनही दाखवू शकता. ओके. मी त्या एरोवरती क्लिक करते. आता इथं पहा, आपल्याला सर्व स्टेप्स त्यांनी दिल्या. डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर स्टेप बाय स्टेप रोड मॅप. ओके. त्यांनी आपल्याला खूप सुंदर भाषेत समजावलं आहे की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेटवर प्रोडक्ट सर्व्हिस प्रमोट करणे. उदाहरणार्थ गुगल, सोशल मीडिया, ईमेल, वेबसाईट यांचा वापर करून मार्केटिंग करणे. हो, आपल्याला आज तेच पाहायचंय की आपण चॅट जीपीटीचा यूज करून कशी आपली डिजिटल मार्केटिंग करू शकतो आपल्या बिझनेसची. किंवा आपण एखादं कोर्स प्रमोट करत असू, ॲफिलिएट मार्केटिंग करत असू किंवा काय. ओके. तर इथं पाहू शकता डिजिटल मार्केटिंगचे मुख्य टाइप्स एसईओ दिले त्यांनी. मग त्यांनी इथं आपल्याला गाईड पण केले कसं करायचं, काय करायचं, ते कोणते टूल्स यूज करायचे ते. आता हे सोशल मीडिया मार्केटिंग इथं दिलंय. डिजिटल मार्केटिंगचाच हा एक प्रकार आहे, सोशल मीडिया मार्केटिंग. आणि इथे अगदी फ्री मध्ये आपण आपले बिझनेसची ऍड वगैरे देऊ शकतो, मार्केटिंग करू शकतो. मग ते प्रोडक्ट असू किंवा आपला छोटा बिझनेस असू किंवा मोठा बिझनेस असू. मी तुम्हाला अगोदर सांगितलंच आहे की चॅट जीपीटी मध्ये प्रॉम्प्ट कसे टाकायचे, इमेजेस, पोस्ट कशा क्रिएट करायच्या फेसबुक, इंस्टाग्राम साठी. ओके. तर आज आपण हेच पाहणार आहोत की फेसबुक, इंस्टाग्राम आणि आणखी व्हॉट्सअप यासाठी आपण रील, पोस्ट यासाठी कंटेंट क्रिएशन साठी आपण कशी स्क्रिप्ट तयार करायची आणि काय. ओके. हे एक आपण पाहिलं. आता आपण दुसरा प्रॉम्प्ट देऊया. थोडक्यात मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊन सांगते. सपोज आपल्याला दुकानची ऍड करायची आहे. आपलं सपोज कापड दुकान आहे, तर आपण त्याला कापड दुकानाच्या ऍड साठी स्क्रिप्ट दे असं आपण टाईप करायचं. पण त्या अगोदर सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण मार्केटिंग करतो त्यावेळेस आपले व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, याचा बायो हा एकदम व्यवस्थित आणि प्रोफेशनल असला पाहिजे. तर तो कसा पाहिजे हे आपण चॅट जीपीटीच्याच मदतीने पाहूया. ओके. आता मी टाकते व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यावरती मला माझ्या आरके कलेक्शन कापड दुकानची ऍड बनवायची
आहे, सो अगोदर बायो द्या, तो पण मराठीमध्ये. मराठी मध्ये असं केल्यानंतर तुम्ही ह्या अपवर्ड ब्लॅक सर्कलच्या एरोवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्याला तो बायो देईल. इथं पाहू शकता तुम्ही की त्यांनी आपल्याला व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम साठी आर के कलेक्शन कापडाच्या दुकानासाठी आपल्याला मराठीमध्ये बायो दिला आहे. तुम्ही पाहू शकता किती त्याने सुंदर बायो तयार करून दिला आहे. आर के कलेक्शन सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे उपलब्ध, लेटेस्ट डिझाईन, चांगली क्वालिटी, योग्य दर, ऑर्डर साठी व्हॉट्सअप करा. आणि मग इथं आपण आपला व्हॉट्सअप नंबर लिहायचा असतो व्हॉट्सअप करायच्या नंतर. आणि आपल्या शहरात उपलब्ध. मग इथं तुम्ही तुमच्या गावाचे नावही लिहू शकता. असं तुम्ही थोडेफार चेंज करायचे. आता तुम्ही जर ऑनलाईन जर करत असाल तुमच्या कापड दुकानाचे बिझनेस म्हणजे ऑनलाईनही तुम्ही जर प्रोव्हाइड करत असतात तर त्यांनी इथे दिले ऑर्डर व माहितीसाठी व्हॉट्सअप करा. पाहू शकता इथं त्यांनी किती सुंदर सुंदर बायो दिले. तुम्हाला काय करायचं मग हे फक्त जो तुम्हाला बायो आवडलाय, आता सपोज मला आवडलाय हा बायो सेकंड वाला, तुम्ही जस्ट काय करायचं इथं क्लिक करायचं, राईट क्लिक करायचं, कॉपी. आणि मग मोबाईल मध्ये पण फक्त क्लिक करून तिथं कॉपी ऑप्शन येतं, ते कॉपी करायचं आणि तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम वरती जायचं आणि इंस्टाग्राम वरती जाऊन तुम्ही तिथं बायो मध्ये पेस्ट करायचं. असं आपल्याला रेडीमेड सगळं मिळतं. ओके, आता तुम्ही इथं पाहू शकता जर तुम्हाला हवे असेल तर मी पुढे हे करून देऊ शकतो. म्हणजे आता हे आपल्याला त्यांनी जो बायो बनवून दिलाय तो त्याने आपल्याला व्हॉट्सअप साठी दिलाय. ओके, आणि आता हा दुसरा आहे इंस्टाग्राम आणि फेसबुक साठी जबरदस्त ऍडव्हर्टाइजमेंट टेक्स्ट. ओके, त्यांनी सांगितले तुम्हाला हवं असेल तर मी करून देऊ शकतो, फक्त सांगा. त्यांना म्हणायचं हो. आता सपोज इथं माईकचा आहे, काहींचा टाईप करण्याचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे टाईप करायला वेळ लागतो. तुम्ही इथं कोणत्याही भाषेत टाईप करू शकता, तुम्हाला त्याचा आन्सर मिळून जातं. फक्त व्यवस्थित प्रॉम्प्ट द्यायचं. आता आपण असा प्रॉम्प्ट देऊया की इंस्टाग्राम आणि फेसबुक साठी आम्हाला बायो दे. ओके, असा प्रॉम्प्ट दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्याने आपल्याला कसं आन्सर दिलं. त्याने आपल्याला खूप सुंदर इंस्टाग्राम साठी आणि फेसबुक पेज साठी बायो दिलेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता. आणि बायो मध्ये तुमच्या शहराचे नाव आणि व्हॉट्सअप नंबर टाकायचा असेल तरही आपण तो देऊ शकतो, असं त्याने आपल्याला इथं दिलं आहे. हा तुम्ही इथं पाहू शकता की फेसबुक पेज साठी त्याने आपल्याला बायो दिलेला आहे. खूप सुंदर बायो दिलेला आहे त्याने, जसं आपल्याला व्हॉट्सअप साठी दिला आहे. ओके, आपण फक्त जे इथं दिले ऑर्डर व माहितीसाठी मेसेज करा, तिथं तुमचा तुम्ही नंबर द्यायचा. म्हणजे तुमचा शॉपचा जो बिझनेस अकाउंटचा असेल किंवा तुमचा कोणता पर्सनल नंबर असेल. ओके, आता सपोज जर तुम्ही जर ॲफिलिएट मार्केटिंग करत असताल तर त्यासाठी एक प्रॉम्प्ट देऊयात की जसं की मला एक ॲफिलिएट मार्केटिंगसाठी व्हॉट्सअप ॲड बनवून दे. तर आपण पाहूया की तो आपल्याला कसा आन्सर देतोय किंवा कसा आपल्याला मेसेज देतोय. ओके, हे सर्व खूप युजफुल होतं आपल्याला डिजिटल मार्केटिंगसाठी. आणि हे जस्ट आपल्याला जे आन्सर येतं ते कॉपी करून आपल्याला पेस्ट करायचं असतं आपल्या सोशल मीडिया हँडल्सला. जसं आपल्याला फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपला द्यायचंय तसं आपण त्याला तो प्रॉम्प्ट द्यायचा आहे. आणि तो आपल्याला मराठीत हवा असेल तर आपण त्याला मराठीतही द्या असं म्हणायचं. जसं आपल्याला हवं तसं आपण त्याला डिटेलमध्ये माहिती द्यायची. जसं की इथं मी त्याला सांगते की माझा डिजिटल स्किल शिका आणि कमवा असा डिजिटल कोर्स आहे. सो मला तसा तुम्ही बनवून द्या मेसेज. आता पाहूयात आपण तो कसा आन्सर देतोय आपल्याला. आपण जितकं त्याला डिटेलमध्ये सांगणार आपला प्रॉब्लेम किंवा आपल्याला काय पाहिजे ते, जसं आपण एखाद्या आपल्या मित्रमैत्रिणी बरं जसं बोलतो व्यवस्थित डिटेलमध्ये त्यांना सगळं नीटनेटकं सांगतो, तसंच तुमचा फ्रेंड आहे चॅट जीपीटी, त्याला तुम्ही व्यवस्थित सांगायचं.
जसं की इथं मी टाईप केलंय की तो कोर्स वर्क फ्रॉम होम आहे आणि सो तशी मराठी भाषेत मला व्हॉट्सअप आणि फेसबुकसाठी ॲड बनवून दे, मेसेज दे, तसं तुम्ही टाईप करायचं. मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की इथं जरी आपल्याकडून स्पेलिंग मिस्टेक झाली तरी आपल्याला ChatGPT समजून घेतो. आता बघा काही सेकंदातच आपल्याला आन्सर मिळाले आहे की तुमच्या डिजिटल स्किल किंवा ॲफिलिएट मार्केटिंग कोर्ससाठी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर टाकता येईल अशी मराठी ॲडव्हर्टाइजमेंट पोस्ट खाली दिलेली आहे. म्हणजे जे आपण टाईप केलं त्याच्यावरून त्याला हे समजलं आणि त्याने आपल्याला अशी माहिती दिली. त्यामुळे त्या ज्या लगेच लाईन येतात त्या लाईनही तुम्ही नेहमी रीड करायचे की त्याला आपण दिलेल्या प्रॉब्लेम मधून काय समजलं. ओके, आता तुम्ही इथे वाचू शकता व्हॉट्सअप स्टेटस आणि पोस्टसाठी त्यांनी किती सुंदर दिले. घर बसल्या डिजिटल स्किल शिका आणि कमवा. तुम्हाला मोबाईल वापरून ऑनलाईन पैसे कमवायचे आहेत का? तर आता शिका ॲफिलिएट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, वर्क फ्रॉम होम ऑपॉर्च्युनिटी. बिगिनरसाठी सोप्या पद्धतीने ट्रेनिंग फक्त मोबाईलवरून शिकता येईल. ओके, आणि अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा, हेही त्यांनी लाईन दिली आहे. म्हणजे तिथं तुम्ही तुमचा नंबर द्यायचा आहे, व्हॉट्सअप नंबर. ओके, तुम्ही पाहू शकता त्याने किती सुंदर मेसेज दिलेला आहे. ज्या गोष्टीसाठी आपल्याला विचार करावा लागला असता, थोडासा वेळ गेला असता, त्या गोष्टी त्याने काही सेकंदातच आपल्याला सुंदर असं दिलेलं आहे. आणि त्यात टाकले आहे त्याने की लिमिटेड सीट्स, जेणेकरून आपल्याला त्या लीड येतील. आता आपण हा मेसेज कॉपी करायचा आणि तो आपल्याला पाहिजे तिथं आपण तो पेस्ट करायचा. सेम प्रोसेसही आपण मोबाईलमध्ये यूज करायची आहे. तुम्ही भले ChatGPTचं ॲप वापरा किंवा ChatGPT मोबाईलमधून Google Chromeमधून वेबसाईटमध्ये ओपन करा. हीच सेम प्रोसेस यूज करायची आहे. आता आपण पाहू शकतो की फेसबुकसाठी त्याने आपल्याला कशी पोस्ट दिली आहे. तुम्हाला ऑनलाईन डिजिटल स्किल शिकून पैसे कमवायचे आहेत का? आमच्या कोर्समध्ये तुम्ही शिकाल की ॲफिलिएट मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाईन अर्निंग मेथड्स. जसं की आपल्याला त्याने व्हॉट्सअपसाठी दिलं सेम तसाच त्याने आपल्याला मेसेज दिलाय, थोडा चेंज करून. ओके, असं आपल्याला फेसबुक पोस्ट त्यांनी बनवून दिले आहे. ते आपल्याला ॲडिशनल टिप्सही देतो. जर तुम्हाला तशा ॲडिशनल टिप्स यूज करून जर पोस्ट हवी असेल तर तोही आपल्याला तो बनवून देतो. तुम्ही हे जस्ट काय करायचंय, कॉपी करायचं आणि कॉपी करून ते तुमच्या फेसबुकला तुम्ही पेस्ट करू शकता. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे जर प्रोफेशनल डॅशबोर्ड असतील आणि ते तुम्ही जर मॉनिटायझेशन करण्याचा विचार करत असताल तर तुम्ही तसा प्रॉम्प्ट द्यायचा ChatGPTला की आम्हाला प्रोफेशनल डॅशबोर्डसाठी दे. आणि मग ते घेऊनच कॉपी पेस्ट करूनच आपण ते आपल्या प्रोफेशनल डॅशबोर्डला पोस्ट करायचं. कारण बरेचशा अशा काही शब्द आहेत की ते मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम देतात. आपण आता प्रॅक्टिकलीच पाहूया. जसं की मी इथं देते की तुम्ही फेसबुकसाठी जी ॲड तुम्ही मला दिली, तीच ॲड तुम्ही मला मॉनिटायझेशन प्रोफेशनल डॅशबोर्डसाठी अपडेट करून द्या. म्हणजे जर आपले फेसबुक जर आपलं प्रोफेशनल असेल तर नो व्हायोलेशन ऑफ फेसबुक रूल. जसं तुम्हाला सांगता येईल फ्रेंडसारखं तसं तुम्ही त्याला टाईप करून सांगायचं. तो आपला प्रॉब्लेम आपल्याला समजून घेतो आणि त्याप्रमाणे तो आपल्याला आन्सर देतो. ओके, इथं तुम्ही पाहू शकता मी कसं टाईप केलंय. फेसबुक जी ॲड तुम्ही दिली ती मला प्रोफेशनल डॅशबोर्डसाठी यूज करायची आहे. सो मॉनिटायझेशनसाठी अपडेट करून द्या. मग तुम्ही त्याला आणखी डिटेलमध्ये सांगू शकता. जसं की तुम्हाला जर आणखी त्याच्यात ॲडिशनल हवं की कोणते डिजिटल कोर्स आहेत, काय नाव वगैरे लिहायचं असेल एखाद्या डिजिटल कोर्सचं तर तसंही देऊ शकता. माझं म्हणणं एकच आहे की तुम्हाला जितकं डिटेलमध्ये त्याला सांगता येईल तितकं डिटेल तुम्ही त्याला सांगायचं आणि तो तुम्हाला काही सेकंदातच आन्सर देतो. तुम्ही इथं पाहू शकता की त्याने आपल्याला इथं सांगितलंय, कारण आपण त्याला मॉनिटायझेशनचं म्हटलं होतं ना, तर त्याने सांगितले की मी कुठेही पैसे कमवा किंवा श्रीमंत व्हा असे शब्द वापरलेले नाहीत किंवा ते अवॉइड केलेत, कारण मॉनिटायझेशन पॉलिसीमध्ये ते बसत नाहीत शब्द. सो त्यांनी जास्त फोकस केलाय स्किल लर्निंग, ट्रेनिंग आणि ऑपॉर्च्युनिटी यावरती आपला फोकस ठेवलाय. त्यामुळे आपल्या
फेसबुक मॉनिटायझेशनला किंवा तुम्ही यूट्यूबवरती पोस्ट करत असाल तर त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. तर त्याने आपल्याला इथं फेसबुक फ्रेंडली मॉनिटायझेशनसाठी आपल्याला त्याने एक पोस्ट दिली आहे. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर दिली आहे की डिजिटल स्किल शिका आणि ऑनलाईन वर्क ऑपॉर्च्युनिटीज समजून घ्या. आणि तुम्ही इथं खाली पाहू शकता की त्याने इथं आपल्याला दिलंय की आजच्या डिजिटल युगात मोबाईल वापरून नवीन स्किल शिकणे खूप महत्वाचे आहेत. आणि या ट्रेनिंगमध्ये काय शिकता येईल याची त्यांनी माहिती आपल्याला डिटेलमध्ये इथे दिली आहे. आणि स्पेशल त्याने वर्ड ही वापरले आहेत की तुम्ही हे सगळं मोबाईलवरून शिकू शकता. बिगिनरसाठी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन, स्टेप बाय स्टेप ट्रेनिंग मॉड्यूल्स. हा अशी पोस्ट पाहिल्यानंतर लीड ह्या आपल्याला येतातच आणि त्या कन्वर्टही होतात. आपण जसं त्यांना एक्सप्लेन करतो ते तशा लवकर कन्वर्ट होतात. आपण काय करायचं, हा जस्ट मेसेज तुम्ही कॉपी करायचा आणि तुमच्या प्रोफेशनल फेसबुक डॅशबोर्डला पेस्ट करायचा. ओके. तर इथं लॅपटॉपमध्ये माझं आहे फेसबुकचं लॉग इन ओपन. सो मी तुम्हाला दाखवते की आपण हे कसं कॉपी करून ते पेस्ट करायचं. त्याने आपल्याला ॲडिशनली दिलं आहे की फेसबुकसाठी कॅप्शन कसे कोणते टाकायचे जेणेकरून ते क्लिकेबल आणि व्हायरल असतील. आता मी इथं माझं फेसबुकचं लॉग इन करते. ओके. जर तुम्ही माझं फेसबुक पेजला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा. सोनाली बोरावके म्हणून माझं फेसबुक पेज आहे आणि तो प्रोफेशनल डॅशबोर्ड आहे. मी जसं की यूट्यूबला गाईड करत असते स्टुडंट, हाऊसवाईफ, जॉब सिकर, बिझनेसवाल्या, तसंही मी इथं माझ्या या प्रोफेशनल डॅशबोर्डवरून मी गाईड करत असते. हे माझं फेसबुकचं प्रोफेशनल पेज आहे. याला फॉलो करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांसोबत, कारण याचाही सर्वांना नक्कीच फायदा होईल. कारण इथे मी युजफुल ज्या टिप्स असतील, स्किल असतील त्या मी शेअर करत असते. ओके. आता आपण काय करू, हा आपला फेसबुकचा ChatGPTने दिलेली ॲड आहे, ती पोस्ट आपण जस्ट कॉपी करू आणि ती आपण पेस्ट करूयात फेसबुकच्या प्रोफेशनल डॅशबोर्डला. आता मी इथं कॉपी करते. इथून आपण कॉपी केलं तर ते फक्त आपल्याला काय करायचं, आपल्या प्रोफेशनल डॅशबोर्डवरती जायचं आणि तिथून आपल्याला ती पोस्ट करायची आहे. तर फेसबुकवरती आपल्या ॲड झालं, रील झालं, ह्या कशा पोस्ट करायच्या हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. ओके. आता इथं पाहू शकता की मला पोस्ट करायचं, त्याच्यामुळे मी इथं क्लिक करते माझ्या प्रोफेशनल डॅशबोर्डवरती सोनाली बोरावकेच्या. आणि आता इथं व्हॉट्स ऑन युअर माइंड, तिथं मी जस्ट ते आपली पोस्ट पेस्ट करते. ओके. आपली ॲड जी आपण ChatGPT कडून घेतली ती एकदा आपण रीड करून घ्यायची, कारण एकदा आपण पोस्ट केली तर ती पब्लिक होते आणि पोस्ट करायच्या अगोदरच नीट वाचून पाहिजे, कारण ChatGPT ही एक मशीन आहे, त्यामुळे काही चुका होऊ शकतात. म्हणजे शक्यतो होत नाहीत, पण तरी एकदा आपल्या साईटनी केअर घ्यायची. कारण पोस्ट करण्याच्याच अगोदर चेक केलेलं कधी चांगलं. त्यामुळे तुम्ही अगोदर रीड करा आणि त्यानंतरच तुम्ही नेहमी पोस्ट करत जा. आता मी ते रीड केलं आहे. आता मी ते पोस्ट करते. पोस्टवरती क्लिक करायचं, मग ती पब्लिकली पोस्ट होईल. ती पोस्ट केल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता आपल्याकडे खूप सारे ऑप्शन आहेत. जर तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करायचं असेल तर तुम्ही ती ग्रुपमध्ये शेअर करू शकता आणि इथले तुम्ही सेटिंग चेंज करू शकता. तर हे आता आपण जास्त पाहणार नाहीत की कसं पोस्ट करायचं वगैरे, आपण सिम्पल इथं पोस्ट करूयात. ओके. आता मी इथं जस्ट केलं सिम्पल पोस्ट. ओके. तर ती पब्लिकली आता पोस्ट होईल काही सेकंदातच. ओके. ती तुम्ही इथं पाहू शकता की इथं सोनाली बोरावके नावाने जी आपण ॲड घेतली होती ChatGPT कडून ती आता पोस्ट झालेली आहे. मी तुम्हाला आणखी एक बोनस टिप्स देणार आहे. ज्यावेळेस तुम्ही फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला काही पोस्ट करता त्यावेळेस तुम्ही एंगेजमेंट वाढण्यासाठी तुम्ही स्वतः अगोदर लाईक करायचं आणि एखादी छान अशी कमेंट पण द्यायची.
जेणेकरून काय होतं की ऑनलाईन आपली सोशल मीडिया हँडल ग्रो करण्यासाठी त्याचा यूज होतो. मग तुम्ही हे करून पहा, तुम्हाला नक्कीच तुमच्या सोशल मीडिया हँडल्स वरती तुमच्या पोस्टवरती एंगेजमेंट झालेली आढळून येईल. ओके, आता मी इथे एक कमेंट टाकते. ओके, तुम्ही असं तुमचे सोशल मीडिया हँडल्स ग्रो करण्यासाठी करू शकता. लाईक आणि कमेंट पहिल्यांदा आपण स्वतःच करायचा, ह्याचा नक्कीच फायदा होतो आणि मी हे अनुभवलं आहे खरोखर. आणि तुम्ही त्याचा यूज करा, तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल. जसं की मी आता इथं कमेंट दिली आहे की मोर डिटेल्स फॉलो लर्न अँड ग्रो विथ सोनाली बोरावके. तसं तुम्ही कोणतीही कमेंट देऊ शकता. आता आपण आपल्या ChatGPTच्या प्रोफेशनल पेजवरती येऊया. मी आता पुन्हा आपल्या ऑफिशियल पेजवरती जाते, जिथं आपण अगोदर चॅट केलं होतं. आता मी इथं टाकते की मला इंस्टाग्राम साठी रील बनवण्यासाठी एक स्क्रिप्ट दे, तेही मराठी भाषेत. तुम्हाला ज्या भाषेत हवी त्या भाषेत तुम्ही इथं त्याला टाईप करून देऊ शकता. तो त्याप्रमाणे आपल्याला आन्सर देईल. आता तुम्ही पाहू शकता की इथे मी त्याला सांगितले की माझ्या कोर्ससाठी कोर्सच्या प्रमोशनसाठी तुम्ही मला स्क्रिप्ट द्या. म्हणजे तुमचा एखादा डिजिटल कोर्स असेल की ज्याचं तुम्हाला कोर्स प्रमोशन करायचं असेल किंवा दुसरं काय असेल तुमचं एखादं प्रोडक्ट, त्या रीलसाठी ही तुम्ही त्याच्याकडून स्क्रिप्ट घेऊ शकता. इथं पाहू शकता की त्याने आपल्या प्रॉम्प्टनुसार किती सुंदर अशी इंस्टाग्रामसाठी रील स्क्रिप्ट दिली आहे. ओके, आणि तेही त्याने आपल्याला सीन वाईज दिले आहे आणि त्याने आपल्याला हुक्सही दिलेले आहेत, म्हणजे जेणेकरून आपली रील ती व्हायरल जाईल. आणि त्यासाठी कॅप्शन दिलेले आहेत, हॅशटॅग दिले आहेत की तुम्ही कोणते हॅशटॅग यूज करायचे जेणेकरून तुमची रील मॅक्झिमम पर्सन्सपर्यंत की ती पोहोचली जाईल किंवा ती रीच होईल. ओके, सो तुम्ही पाहू शकता की आपण असं सोशल मीडिया हँडल्स ग्रो करण्यासाठी ChatGPTचा असा यूज करून असे सुंदर सुंदर प्रॉम्प्ट देऊन त्याच्याकडून आपल्याला पाहिजे ती माहिती घेऊ शकतो. आपण तुम्ही पाहू शकतो की आज आपण पाहिलं की व्हॉट्सअप झालं, इंस्टाग्राम, फेसबुकसाठी आपण त्याच्याकडून बायो बनवून घेतले. पोस्ट कशी पोस्ट करायची, कशी बनवायची मॉनिटायझेशनसाठी, ते सर्व आज आपण त्याच्याकडून घेतलं, ज्याचा करून आपल्याला डिजिटल मार्केटिंगसाठी त्याचा यूज होईल. तुम्ही असं ChatGPTचा यूज करा डिजिटल मार्केटिंगसाठी आणि तुमचे सोशल मीडिया हँडल्स आहेत ते ग्रो करा, जेणेकरून तुमचा बिझनेसही ग्रो होईल. ओके, तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये येस असं टाईप करा. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लर्न अँड ग्रो विथ सोनाली बोरावके चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.